नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या या प्रकरणाचा सराव संच 2.2. या सराव संचामध्ये असणारी सर्व उदाहरणे आपण आता या ठिकाणी सोडवणार आहे. तर पहिला प्रश्न किंवा पहिलं उदाहरण या ठिकाणी मी लिहिलेलं आहे बघा. 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. ओके, उत्तर. आता या ठिकाणी आपण कोणती संख्या 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करायला सांगितलेलं आहे. मग आपण इथं समजायचं, समजा 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं आपण समजलं. काय आहे? परिमेय संख्या आहे असे या ठिकाणी आपण समजतो. म्हणून काय होणार? 4 वर्गमुळात 2 बरोबर p भागिले q. काय होणार? p भागिले q या रूपामध्येही मांडता येते. म्हणजे या ठिकाणी p q इप्सिलॉन i म्हणजे पूर्णांक संख्या आहेत, मात्र q नॉट इक्वल टू 0. ओके, लक्ष देते का बघा. आपण परिमेय संख्या मानल्यामुळे 4 वर्गमुळात 2 बरोबर p भागिले q असतो. म्हणून आता काय करतो बघा, वर्गमुळात 2 बरोबर p भागिले हे 4 इकडे जाणार म्हणजे 4 वर्गमुळात 2 बरोबर p भागिले 4 q. याला मी म्हणतो समीकरण 1. ओके, आता p व q या पूर्णांक संख्या आहेत, हे का नाही? पूर्णांक संख्या आहे. आता p आणि q ह्या पूर्णांक संख्या असल्या कारणानं p भागिले 4q म्हणून p भागिले 4q ही कोणती संख्या असणार आहे? परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे. बघा, p आणि q हे पूर्णांक आहेत, त्याच्यामुळे p भागिले 4q ही काय होणार आहे? परिमेय संख्या. ही परिमेय संख्या आहे. येथे आता इथे आपल्याला आढळून काय येते बघा, येथे समीकरण 1 ची डावी बाजू. आता डाव्या बाजूमध्ये काय आहे? वर्गमुळात 2 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. येथे समीकरण 1 ची डावी बाजू अपरिमेय संख्या आहे. तर उजवी बाजू परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या येते म्हणे. येथे समीकरण 1 ची डावी बाजू अपरिमेय संख्या आहे, तर उजवी बाजू परिमेय संख्या येते. बरोबर. मग आता अपरिमेय संख्या बरोबर परिमेय संख्या असेल का? नाही. म्हणजे हे कसं आहे? विसंगत आहे. ही विसंगती डाव्या व उजव्या बाजूत आढळून
आढळून येते. बरोबर. मग अशी जर विसंगती आढळून येत असेल तर 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे हे मानणं काय आहे? चूक आहे. म्हणून 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या मानणे चूक आहे. मग हे जर चूक असेल परिमेय संख्या मानणं म्हणजे ती मग काय आहे? अपरिमेय संख्या. म्हणून 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते. लक्षात येते का? म्हणजे आपण 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या मानलेली होती, परंतु इथं समीकरण 1 मध्ये आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू आपण मिळवली. त्याच्यामध्ये उजवी बाजू परिमेय संख्या येते आणि डावी बाजू अपरिमेय संख्या राहते. त्याच्यामुळे ही विसंगती आढळून या ठिकाणी येते. म्हणून 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या नसून अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होतं. आता पाहूया आपण दुसरं उदाहरण. उत्तर इथं सुद्धा याच पद्धतीने आपण जाऊया. समजा 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे. असं आपण समजतो. म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर p भागिले q. या ठिकाणी p आणि q ह्या काय आहेत? पूर्णांक संख्या म्हणजे I या संख्येच्या संख्या आहेत आणि q नॉट इक्वल टू 0. ओके. हे काय? म्हणून हे 3 आहे ते मी आता उजवीकडे नेतो आणि अपरिमेय संख्या फक्त डावीकडे ठेवतो. वर्गमुळात 5 बरोबर p भागिले q वजा 3. म्हणून वर्गमुळात 5 बरोबर p वजा 3q भागिले खाली. याला मी पहिलं समीकरण समजतो. ओके. हे काय आहे? पहिलं समीकरण. आता p आणि q ह्या काय आहेत? पूर्णांक संख्या आहे. p व q या पूर्णांक संख्या आहेत. त्याच्यामुळं म्हणून उजव्या बाजूमध्ये p वजा 3q भागिले q ही काय मिळणार आपल्याला? मग परिमेय संख्या ही. म्हणून ही परिमेय संख्या आहे. ओके. आता येथे समीकरण 1 ची डावी बाजू बघा. डाव्या बाजूत काय आहे? वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. येथे समीकरण 1 ची डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू कसली आहे? परिमेय संख्या. ओके. डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती मिळते. 1 मध्ये आपल्याला अशी विसंगती मिळते.
मग अशी जर विसंगती मिळत असेल, डाव्या बाजू बरोबर उजवी बाजू मिळत नसेल, तर मग आपण काय या ठिकाणी समजणार आहे, म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आपण समजलेली होती, होय का नाही? ही परिमेय संख्या मानणे काय आहे, चूक आहे, मानणे चूक आहे. म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या नसून अपरिमेय संख्या आहे, हे सिद्ध होते. लक्षात येते का बघा? ओके, अशा पद्धतीने ही आपली पहिली 2 उदाहरणं झालेली आहेत. लगेचच आपण आता पुढचं तिसरं उदाहरण पाहूया. ओके, पुढचा तिसरा प्रश्न, वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या रेषेवर दाखवा. ह्या अपरिमेय संख्या रेषेवरती आपल्याला दाखवायला सांगितलेल्या आहेत. सुरुवातीला आपण वर्गमुळात 5 ही संख्या रेषेवर दाखवूया. ओके, त्यासाठी काय करायचं, पट्टीच्या साहाय्यानं एक आपण रेषा काढून घ्यायची. अशा पद्धतीनं एक रेषा आखून घ्यायची. ही झाली रेषा. वर्गमुळात 5 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आहे. मग मी या ठिकाणी इथं आरंभ बिंदू घेतो 0, इकडं -1 ठेवतो. ओके, सॉरी, या ठिकाणी अंतर आपल्याला जरासं वाढवूया. इथं अशा सारख्या अंतरावरती, बरोबर पट्टीच्या साहाय्याने सारख्या अंतरावरती खुणा करून घ्यायच्या. अशा पद्धतीनं ही खूण पूर्णपणे इकडे जाते, असं गृहीत धरा. आता 0च्या उजव्या अंगाला ही धनसंख्या असल्यामुळे वर्गमुळात 5, मी ऋण संख्येचा विचार केलेला नाही, त्याच्यामुळे उजव्या बाजूला मी हा बिंदू आपला O समजूया. इथं आता आपण सारखं जे अंतर घेतलेलं आहे, या अंतरावरती आता पूर्णांक लिहूया. इथं 1, इथं 2, इथं 3. ओके, हा. आता वर्गमुळात 5 आपल्याला संख्या ही संख्या रेषेवर दाखवायची असल्या कारणानं इथं आपल्याला वर्गमुळात 5 च्या अगोदरची संख्या वर्गमुळात 4, वर्गमुळात 4चं वर्गमूळ किती मिळतं आपल्याला 2. ओके, आणि 5 च्या पुढे संख्या 6. ओके, होय का नाही? म्हणजेच इथं 4 म्हणजे वर्गमुळात 4 इथं संख्या आली, म्हणजे त्याच्या पुढे ही वर्गमुळात 5 संख्या असणार आहे. म्हणून काय करायचं, आपण 2 च्या पुढे जाते म्हटल्यानंतर 2 जवळ बरोबर ही काढलेली रेषा आहे, या रेषेला बरोबर लंब काढून वरच्या बाजूला एक रेषाखंड काढून घ्यायचा. आणि त्या रेषाखंडाची लांबी किती असणार आहे, हे जे अंतर तुम्ही ठराविक घेतलेलं आहे 1 एकक, एवढंच अंतर वरच्या दिशेने इथपर्यंत घ्यायचं. ओके, हेच अंतर, हे जे अंतर आहे तेच हे अंतर घ्यायचं. 1 ते 2 पर्यंत किंवा 0 पासून 1 पर्यंत जे अंतर आहे ते वरती घ्यायचं इथपर्यंत. ओके, या ठिकाणी हा लंब आहे. कुठून आपण लंब काढून घेतला, तर 2 या संख्येतून वरच्या दिशेने लंब काढून घेतला. का घेतला, तर वर्गमुळात 5 च्या अगोदरची संख्या वर्गमुळात 4, 4चं वर्गमूळ 2 मिळतं, पण वर्गमुळात 4 पेक्षा ही वर्गमुळात 5 संख्या मोठी आहे, म्हणजे ती पुढे मिळणार आहे. म्हणून या 2च्या ठिकाणी मी हा लंब काढून घेतलेला आहे. ओके, आता या लंबाला इथं मी नाव देतो, हा बिंदू A समजतो, काय A, आणि हा बिंदू मी खालचा आहे तो B समजतो. ओके, AB. आता
ए आणि ओ हे दोन बिंदू मी काय करतो पट्टीच्या साह्यानं जोडून घेतो, पट्टीच्या साह्याने हे जोडून घेतो। ए आणि ओ पट्टीच्या साह्याने जोडल्यानंतर या ठिकाणी एक आकृती तयार झाली, ती म्हणजे कोणती, काटकोन त्रिकोणाची। अगदी बरोबर आहे, या ठिकाणी त्रिकोण ए बी ओ हा काटकोन त्रिकोण मिळाला। ओके, येथे लिहूया आपण, येथे त्रिकोण ओ ए बी मध्ये, त्रिकोण ओ ए बी मध्ये कोण बी बरोबर किती आहे 90 अंश, कोण बी बरोबर 90 अंश। हे किती अंतर आहे हो 1 एकक, ए बी अंतर किती आहे 1 एकक। आता ओ बी किती झालं 1 आणि 2 एकक, लक्ष देते का बघा 90 अंश आहे आणि हा काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामुळे पायथागोरसचा सिद्धांत वापरून आपल्याला ओए ची लांबी काढायची आहे। त्रिकोण ओ ए बी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, म्हणून पायथागोरस प्रमेयावरून किंवा सिद्धांतावरून काय होणार, ओए चा वर्ग बरोबर ओबी चा वर्ग अधिक एबी चा वर्ग बरोबर ओबी किती आहे 2 आहे म्हणजे 2 चा वर्ग अधिक एबी किती आहे 1 एकक आहे म्हणजे 1 चा वर्ग बरोबर 2 चा वर्ग 4 अधिक 1 चा वर्ग 1 बरोबर किती आलं 5। म्हणून या ठिकाणी ओए चा वर्ग बरोबर आपल्याला काय किती मिळालं 5। आता वर्गमूळ घ्यायचं, म्हणून ओए च्या वर्गाचं वर्गमूळ ओए बरोबर 5 चं वर्गमूळ वर्गमुळात 5। ओके, ओए बरोबर आपल्याला किती अंतर मिळालं वर्गमुळात 5, हे आपल्याला अंतर वर्गमुळात 5। आता काय करायचं, आपण कंपासाच्या सहाय्याने कंपासामध्ये बरोबर आपण ओए एवढं अंतर घ्यायचं, बरोबर ओए एवढं काय करायचं अंतर कंपासामध्ये घ्यायचं। ओके, ओए एवढं कंपासामध्ये अंतर घ्यायचं आणि बरोबर ओ बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि ए बिंदूतून बरोबर येईल असा चाप पाडून घ्या, कंस काढून घ्यायचा की जो कंस आपल्याला या ठिकाणी खाली काढलेल्या रेषेला छेदेल पर्यंत तो कंस काढून घ्यायचा। ओके, असा या ठिकाणी तो छेदतो, इथं आपल्याला हा छेदन बिंदू मिळतो आणि हाच तो वर्गमुळात 5 हा बिंदू या ठिकाणी आपल्याला या संख्या रेषेवरती मिळतो। लक्षात आलं तुमच्या, वर्गमुळात 5 ही संख्या संख्या रेषेवर कशी दाखवायची ती, ठीक आहे। आता आपण जाऊया पुढच्या संख्येकडे, वर्गमुळात 10 ही संख्या संख्या रेषेवर दाखवा म्हणून आपल्याला विचारलेला प्रश्न आहे। अशाच पद्धतीने जायचं आपण, वर्गमुळात 10 ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपण सुरुवातीला एक रेषा आखून घ्यायची, एक रेषा आखून घ्यायची। वर्गमुळात 10 ही सुद्धा संख्या धन संख्याचा आहे हे लक्षात घ्यायचं। ओके, मग या ठिकाणी मी -1 लिहितो, इथं 0 इथं 1, हे मात्र अंतर प्रत्येक संख्येमधलं अंतर किंवा हे ठराविक अंतर ठेवायचं 1 एककच, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कमी जास्त होता कामा नये। 3 4 5 अशी आपली संख्या रेषा तयार झाली। ओके, त्या आरंभ बिंदूला मी या ठिकाणी ओ नाव देतो। आता वर्गमुळात 10, वर्गमुळात 10 च्या अगोदरची संख्या कोणती, वर्गमुळात 9, 9 चं वर्गमूळ किती मिळतं हो 3 बरोबर। म्हणजे आता आपण त्याच्या पाठीमागची संख्या जी आहे ती 9 आहे की जिचं वर्गमूळ आपल्याला पूर्णांक संख्या मिळतं, म्हणजे ते 3 वरती मिळतं। मग 3 या संख्येतून आपण बरोबर एवढंच अंतर वरती घ्यायचं, म्हणजेच बरोबर त्या ठिकाणी लंब काढून घ्यायचा। मग 3 या ठिकाणी बरोबर गुण्याच्या साह्याने आपण काय करायचा, एक लंब काढून घ्यायचा बरोबर या संख्या रेषेवरती। जेवढं हे अंतर आहे हे 1 एकक, तेवढंच आपण 1 एकक एवढंच अंतर वरच्या दिशेला घ्यायचं, हे ओके इथपर्यंत आहे। या बिंदूला मी ए नाव देतो, या बिंदूला मी
बी नाव या ठिकाणी हा रेख ए बी ह्या संख्या रेषेला लंब आहे. पुन्हा आपण ए बिंदू आणि ओ बिंदू पट्टीच्या साहाय्याने काय करायचा जोडून घ्यायचा. पट्टीच्या साहाय्याने अशा पद्धतीने हा जोडून घ्यायचा. आता इथं आकृती तयार झाली. त्रिकोण ओ ए बी ही काटकोन त्रिकोणाची. ओके येथे त्रिकोण ओ ए बी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश म्हणून पायथागोरस प्रमेयावरून आपल्याला OA चा अंतर काढायचं म्हणजे कर्णाची लांबी काढायची. कर्णाचा वर्ग OA चा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज OB चा वर्ग अधिक AB चा वर्ग. ओके AB आपले हे 1 एककाचा अंतर आहे. बरोबर. आता OB किती आहे? 1 2 3 एकक म्हणजे 3 चा वर्ग. ओके अधिक AB 1 एकक 1 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9 1 चा वर्ग 1 बरोबर 10 म्हणजे आपल्याला या ठिकाणी OA चा वर्ग बरोबर 10 मिळालं. मग आता वर्गमूळ घ्यायचं म्हणून OA बरोबर काय तर वर्गमुळात 10. OA चं अंतर आपल्याला मिळालं वर्गमुळात 10. ओके म्हणजे हे जे अंतर आहे ते वर्गमुळात 10 मिळालं. मग आता OA एवढं अंतर घ्यायचं आणि त्या त्रिज्येचा आपण काय करायचा कंस काढून घ्यायचा. ओके त्या त्रिज्येचा कंस काढून घ्यायचा. बरोबर. आता आपण OA एवढं अंतर या कंपासामध्ये घ्यायचं. OA एवढं अंतर कंपासामध्ये घ्यायचं आणि आपण कंस काढून घ्यायचं. ओके इथून बरोबर O बिंदूवरती कंपासाचं अंकुशीदार टोक ठेवायचं आणि A बिंदूतून येणारा असा कर्व खाली काढून घ्यायचा. आणि हा जो कर्व आहे तो या संख्या रेषेला जिथं छेदतो तिथं आपली संख्या कोणती मिळाली वर्गमुळात 10. लक्षात येते का बघा वर्गमुळात 10 या ठिकाणी आपल्याला ही संख्या मिळाली. अशा पद्धतीने आपल्याला अपरिमेय संख्या ह्या संख्या रेषेवरती दाखवता येतात. हा होता आपला प्रश्न क्रमांक 3. तर आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. आता यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या काढत असताना दिलेल्या संख्यांची बेरीज करायची त्याला भागिले 2 केले की आपल्याला सगळ्या संख्या मिळत जातात. परंतु या ठिकाणी संख्या रेषेचा विचार करता 0.3 आणि वजा 0.5 आपल्याला दिले. वजा 0. ही संख्याच्या वजा 0.5 ही संख्या रेषेच्या डाव्या अंगाला येते आणि 0.3 ही उजव्या अंगाला येते. म्हणजे डावीकडून जसं आपण उजवीकडे जाऊ तशा संख्या काय जातात वाढत जातात. म्हणजे या ठिकाणी आपण जर असं लिहिलं वजा 0.5 त्याच्यानंतर वजा 0.4 वजा 0.3 वजा 0.2 वजा 0.1 पुन्हा 0 0 त्याच्या आरंभी तुझ्या पलीकडे 0.1 0.2 0.3 अशा आपल्याला या संख्या रेषेवरती संख्या मिळतात. मग त्या दरम्यानच्या कोणत्याही आपल्याला किती सांगितलेल्या आहेत 3 संख्या. ओके म्हणून या ठिकाणी 0.3 आणि वजा 0.5 च्या दरम्यानच्या 3 संख्या आपण कोणत्या यातल्या लिहू शकतो 3 संख्या. बरोबर लिहा मग वजा 0.4 वजा 0.3 वजा 0.2. ओके बाकीच्या वजा 0.5 आणि 0.3 च्या दरम्यानच्या या सगळ्या संख्या आहेतच पण याच्यापेक्षा अधिक आपल्याला संख्या अजून मिळवता येतात.
म्हणजे दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. किती असंख्य संख्या असतात हे मात्र लक्षात ठेवायचं. आपल्याला या ठिकाणी 3च सांगितलेले आहेत. तेवढ्या संख्या मिळवण्यासाठी ही आपण क्लुप्ती वापरली आणि त्याच्या दरम्यानच्या असणारे आपण फक्त त्यातल्या 3 संख्या विचारात घेतल्या. ओके. आता इथं दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा. या ठिकाणी आता काय दिलेलं आहे बघा, वजा 2.3 हेच आपण वजा 2.3 हेच आपण कसं लिहू शकतो. इथं बघा दशांश चिन्हाच्या पलीकडे 2 संख्या आहेत म्हणजे मला 3 करायचे आहेत. मग वजा 2.3 च्या पुढे 0 दोन्ही काही फरक पडत नाही, आहे ती संख्या राहते. आणि या ठिकाणी वजा 2.33 आहे ही संख्या मला 3 अंकी पुढे बनवायची आहे दशांश चिन्हाच्या पलीकडे वजा 2.330. ओके. आता काय करायचं, वजा 2.300 आणि वजा 2.330 च्या याच्या दरम्यानच्या संख्या बघा. आता तुम्हाला हे 301 302 303 303 304 305 असं 330 पर्यंत म्हणजे पाहिजे तेवढी आपल्याला संख्या या ठिकाणी मिळतात. म्हणून वजा 2.3 बरोबर वजा 2.300 आणि वजा 2.33 बरोबर वजा 2.330 या संख्यांच्या दरम्यानच्या तीन संख्या बरोबर लिहूया. आता 3 संख्या कोणकोणत्या येणार याच्या पुढे जायचं. वजा 2.301 का नाही, वजा 2.302 वजा 2.303 किती संख्या येते. वजा 2.304 वजा 2.305 6 7 8 9 10 30 पर्यंत जाऊ शकतो आपण. म्हणजे 29 पर्यंतच्या ह्या दरम्यानच्या येणाऱ्या संख्या एवढी आपल्याकडे संख्या उपलब्ध आहेत. आणि या संख्या मिळवल्या की त्यांच्याही दरम्यानच्या आणखी आपल्याला संख्या मिळवता येतात. म्हणजे असंख्य संख्या आपल्याला 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान मिळवता येतात. चला तर मग पाहूयात आपण पुढचं उदाहरण. तिसरं काय दिलेलं आहे 5.2. आता या ठिकाणी 5.2 बरोबर मी असं लिहितो 5.20. इथं दशांश चिन्हाच्या पलीकडे एकच संख्या म्हणून एकच फक्त शून्य वाढवतो आणि 5.3 म्हणजेच मी 5.30 लिहितो. ओके. म्हणून 5.2 बरोबर 5.20 आणि 5.3 बरोबर आपण काय घेतलेलं आहे 5.30 च्या दरम्यानच्या 3 संख्या आपल्याला 3 फक्त घ्यायला सांगितले. 3 संख्या बरोबर काय काय येणार आता बघा 5.20 च्या पुढे आता जायचं 5.21 5.22 5.23 5.24 5.26 5.27 5.28 5.29 आणखी त्यांच्यामध्ये आपल्याला 3 शून्य लिहिले तर आणखी लिहिता येतात 4 शून्य लिहिले तर आणखी लिहिता येतात म्हणजे असंख्य संख्या लिहिता येतात. ओके. आता जाऊया आपण पुढे चौथं उदाहरण. काय दिलेलं आहे बघा वजा 4.5 आणि वजा 4.6. मग वजा 4.5 बरोबर मी लिहितो वजा 4.50. ओके. आणि वजा 4.6 म्हणजेच मी काय लिहितो वजा 4.60. बघा 50 पासून 60 पर्यंत आपल्याला मध्य संख्या मिळाल्या का नाही 51 52 53 54 55 56 57 58 59 इथपर्यंत संख्या मिळाल्या. म्हणून वजा 4.5
बरोबर वजा 4.50 आणि वजा 4.6 बरोबर वजा 4.60 च्या दरम्यानच्या तीन संख्या, फक्त आपल्याला तीन सांगितल्या म्हणून तीन संख्या भरपूर आपल्याला लिहिता येतात. बरोबर काय लिहिणार आता, याचा वापर करायचा. वजा 4.50 च्या पुढची 51 वजा 4.52 वजा 4.53 इत्यादी. ओके, लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या. म्हणजे आपल्याला भरपूर संख्या लिहिता येतात. इथं तुम्हाला असं वाटलं असेल की 0.3 आणि वजा 0.5 ही संख्या रेषेचा वापर केला. संख्या रेषा विचारात न घेता सुद्धा आपल्याला पहिल्या उदाहरणामध्ये काय करता येतं, 0.3 अधिक म्हणजे बेरीज करायची 0.5 याला भागिले 2 केलं. बरोबर काय मिळणार, 0.3 अधिक वजा 0.5 भागिले 2 बरोबर 0.2 भागिले 2 बरोबर वजा 0. आपल्याला किती मिळणार आहे या ठिकाणी 1. बरोबर 0.1. इथं आपल्याला पुढं हे बघा 0.1 आहे. अशा पद्धतीने बेरीज करून सुद्धा आपल्याला मिळवता येतात. पुन्हा काय करायचं, हे आलेलं म्हणजेच पहिली संख्या 0.3 त्याच्यामध्ये ही मिळवायची अधिक कंसात वजा 0.1 दोन संख्या घ्यायच्या आणि भागिले 2 करायचं. बरोबर काय होणार, 0.3 अधिक वजा 0.1 भागिले 2 बरोबर इथं काय मिळणार 0.2 भागिले 2 बरोबर 0.1 बरोबर. अशाही पद्धतीने आपल्याला मिळवता येतं. पुन्हा आपण काय करायचं, पहिली संख्या आणि ही आलेली संख्या घ्यायची. 0.3 अधिक 0.1 याला भागिले 2 केलं बरोबर 0.4 भागिले 2 बरोबर 0.2. ओके, आणि संख्या ही म्हणजे अशा ह्या आपल्याला इथं मी संख्या रेषेचा वापर करून हे सांगितलं, पण विदाउट संख्या रेषेचं सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आणखी असंख्य संख्या अशा मिळवता येतात. लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या. आपल्याला सांगितलेल्या दरम्यानच्या तीन परिमेय संख्या कशा शोधायच्या, लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे, तर आपण आता या ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण पुन्हा भेटू याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.